या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून स्वामी विवेकानंद संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय श्री राजेंद्र रामचंद्र सूर्यवंशी उपस्थित होते। यावेळी स्वामी विवेकानंद संस्थेच्या अध्यक्षा सौ संगीता राजेंद्र सूर्यवंशी, स्वामी विवेकानंद संस्थेचे विश्वस्त श्री सुजित सूर्यवंशी, सौ रुचिता सूर्यवंशी, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मनोहर बाबूराव निकम उपस्थित होते। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले। स्वामी विवेकानंद संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय श्री राजेंद्र रामचंद्र सूर्यवंशी आपल्या भाषणात म्हणाले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्यांना आपण आदराने भारतरत्न आणि संविधान शिल्पकार म्हणून ओळखतो, 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांनी देह ठेवला, पण त्यांनी दिलेली विचारधारा, संघर्षाची प्रेरणा आणि सामाजिक परिवर्तनाचा मार्ग आजही जिवंत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण आयुष्य हे ज्ञान, समानता, स्वाभिमान आणि मानवाधिकार याच्यासाठीच्या संघर्षाला वाहिलेले होते। विपरीत परिस्थितीत शिक्षणाचा ध्यास घेऊन त्यांनी ज्ञान हेच मुक्तीचे साधन हे तत्त्व सिद्ध केले। त्यांच्या कष्टांनी, अभ्यासाने आणि चिकाटीने ते जगातील सर्वश्रेष्ठ विचारवंतांच्या रांगेत अभिमानाने उभे राहिले। यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण आयुष्यावर प्रकाश टाकताना सांस्कृतिक कार्यक्रम व भाषण आयोजन करण्यात आले होते। यावेळी सर्व बी फार्मसी, डी फार्मसीचे विद्यार्थी सहभागी झाले। यावेळी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मनोहर बाबूराव निकम यांनी आपल्या भाषणात सांगितले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यासाठी हा दिवस फक्त स्मरणाचा नाही तर प्रेरणा घेण्याचा आणि विचार जगवण्याचा दिवस आहे। डॉक्टर बाबासाहेबांचे आयुष्य प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शक आहे। त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतही शिक्षण कधीच सोडले नाही। ते म्हणायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते, जीवनात प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही। हे वाक्य आजही तितकेच सत्य आहे। चला, या महापरिनिर्वाण दिनी आपण सर्वांनी त्यांचे विचार कृतीत उतरवण्याचा प्रण करूया। त्यांच्या स्मृतीला सगळ्यात मोठी श्रद्धांजली म्हणजे संविधानाचे पालन, समानतेची कास आणि शिक्षणाची आचरणात अंमलबजावणी। यावेळी त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना सांगितले। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक सौ पूजा मेराळ यांनी केले। यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बी फार्मसी व डी फार्मसीचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।